लोकसभा मतदारसंघात 4 जूनला मतमोजणी होत आहे। आपल्यासमोर नारायण राणे, पण ही खरी निवडणूक ही ठाकरे विरुद्ध राणे अशीच आहे। आपल्याला काय वाटतं आणि याकडे आपण कसं बघताय उमेदवार म्हणून? मला कोकणवासियांच्या प्रति माझी नितांत श्रद्धा आहे आणि 1001% विश्वास आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणवासीय एक आपला माणूस म्हणून विनायक राऊत यांना पसंती देतील, त्यांच्या मशाल चिन्हावरच त्यांनी शिक्कामोर्तब करतील। यावेळी राणे हरले तर काय चित्र दिसेल? मला फार त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटणार नाही। पण राणे राज काय जे सिंधुदुर्गात चालू आहे ते रत्नागिरीत सुरू होईल की संपेल? म्हणजे राणे राज हे सिंधुदुर्गवालेच संपवणार आहेत, रत्नागिरीला येऊच देणार नाही। जर आपण निवडून आला तर समोर शिंदे शिवसेनेचे जे किरण सामंत आणि उदय सामंत इच्छुक होते, त्याचा परिणाम राजकीय चित्र पालटेल का याच्यावर? सध्या त्याच्यावर काय बोलता येत नाही। जसं जसं राजकारण पुढे जाईल तसं तसं पाहता येईल। 4 जूनच्या दिवसाबद्दल आपल्याला काय वाटतंय? म्हणजे आनंद आहे त्या दिवसाचा आणि खऱ्या अर्थाने या कोकणवासीय ज्या पद्धतीने मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब करतील हे त्यांचं ऋण मी कदापि विसरू शकणार नाही, ही भावना माझ्या मनामध्ये आहेत। त्यामुळे 10 वर्ष खासदारकी बघून सुद्धा मी कदापि घमेंडीपणा माझ्या मनामध्ये येऊ दिलेला नाही। भविष्यामध्ये सुद्धा खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर तोच नम्रता, तीच विनयता आणि तोच सेवाभाव मी माझ्या उराशी बाळगून कोकणवासियांची निर्वाकपणे सेवा चाकरी करेन असा शब्द मी कोकणवासियांना आजच देतोय। निकाल जाहीर होण्यापूर्वीच आत्ताच निकाल जाहीर झालाय असं विश्वास आपण हे करताय तर कुठल्या याच्यावर? म्हणजे खात्री आहे ना मला, मी लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे, कधीतरी हवेतून उडतोय असं नाहीये आणि दिल्लीला मंत्रिपद भूषण केवळ आणि केवळ कोकणला बाय बाय टाटा करणारा नाहीये। माझी पांडुरंग सर्व्हिस नेहमीच चालते, त्यामुळे लोकांची मतं आणि मनं मला नेहमीच ऐकायला येतात। साधारण आपण किती हजाराच्या किंवा लाखाच्या फरकाने येऊ शकतो? 1.5 लाख तर नक्कीच। 1.5 लाखाच्या फरकाने आपण दोन्ही जिल्ह्यातली मतं घेतली तर नक्कीच 1.5 लाखाच्या पुढे चालावं। 1% निवडून येतीलच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहेच। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 25+ ते 30 एवढ्या जागा इंडिया आघाडीचे येतील आणि संपूर्ण देशामध्ये बहुमत इंडिया आघाडी नक्कीच प्राप्त करेल।